हा अनन्या, पाकळ्या सगळ्या असं पसरवून टाका आणि सुनीता गुलाब घेऊन येते ते ठेवून दे. हा हो ठेवते. इतकी एक्साइटमेंट आहे ना, काही कळत नाहीये काय करावं. छान सजली आहे नाही मायाची रूम. अजित आणि माया आता याच खोलीत राहतील. इतकं छान वाटतंय मला. काय योगायोग आहे नाही. आधी मायाची हीच खोली होती आणि आता याच खोलीत ती सून म्हणून येणार आहे. आणि आता मलाच काळजी घ्यावी लागणार ना दोघांची. हा शेवटी काय आहे, सून आहे ना ती या घरची. आणि ती माणूस आहे ग, ती निर्दोषही असू शकते. आत्या, या विषयावर प्लीज माझ्याशी बोलू नकोस. तुम्ही जे काय केलं ना त्याला काहीच जस्टिफिकेशन असू शकत नाही. डेकोरेशन करून झालंय, मी जाते आता. खरंय. जो तुम्हाला ना आमचं सुख बघवत नाही हे खरंय. तुमचं सुख कशात आहे हे तुम्हाला कळत असेल असं मला तरी वाटत नाही. तुला काय गरज होती इथे हिला बोलवायची? हे अनन्या, थँक्यू सो मच. तू हे सगळं केलंस, मदत केलीस. पण आता तुझी इथे काहीच गरज नाहीये. निघ तू. दादा, आज तुझ्या बहिणीच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. घरात तिची सून आली आहे आणि आनंदाच्या क्षणी मला कुठलाही मिठाचा खडा नकोय प्लीज. मला माहिती आहे तुला माझ्याशी काय बोलायचंय आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी द्यायला तयार आहे. हे बघ, माया जर दोषी असेल, तिने अंबिकाचा खून केला असेल आणि जर हे सिद्ध झालं तर अजित त्या क्षणी तिला डिवोर्स देईल. मग तर झालं. तोपर्यंत तुझ्या बहिणीला तिच्या मुलाचा संसार थाटू दे प्लीज. मी हात जोडते तुझ्या पुढे. कशी आहेस? आल्यापासून बोलणं असं झालंच नाही ना आपलं. म्हणूनच आले मी इथे. वेगळं असं बोलायला काहीतरी वेगळं असावं लागतं. आपल्यात तसं काही नाहीये. असं मला वाटलं आपण दोघे तरी एकमेकींना समजून घेऊ. तुला काय समजायचंय ते मी समजून घेतलंय. माया, तू या घरात कशासाठी आलीयस याचा अंदाज आहे मला, पण मी तुला काहीही करू देणार नाही. तुझे सगळे डाव उधळून लावेन मी. डाव? हो, तुझ्यामुळेच शाणी झाले आणि तुझ्याकडूनच शिकले. या घरात कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलास ना तर मी तुला सोडणार नाही. मीरा मीरा मीरा, इतकं साधं वाटतं का तुला सगळं? मी सुद्धा तुला कुठेही सोडून जाणार नाहीये. मी सुद्धा इथेच आहे, या घरात तुझ्या सोबत.
बघू तू कुठे जातेस. जिथे तू तिथे मी. मीरा, तुझ्यात हिम्मत असेल तर मला या घराबाहेर हकलून दाखव. नाहीतर मी ज्या कामासाठी इथे आले ते मी करून दाखवेन. सरप्राईज. कसं वाटलं सरप्राईज? नाही मॉम. या. बस इट्स अ फर्स्ट नाईट. सो मॉम म्हणाली काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. After all, it's a new start for us. Maya, I'm sorry. I'm sorry. आज तुझ्याच बरोबर जे काही झालं त्यासाठी सगळ्यांकडून मी तुला सॉरी म्हणतो. तुला तर माहिती आहे ना, मी सगळ्यांवर खूप प्रेम करतो, तसं तुझ्यावर सुद्धा खूप प्रेम करेन. तुला सुखात ठेवेन. यू नो व्हॉट माया, आपण दरवर्षी आपली ॲनिव्हर्सरी पॅरिसला नको, ग्रीसमध्ये जाऊन सॅन्टोरिनी सिटीमध्ये जाऊन सेलिब्रेट करायचे. मागे व्हाईट हाऊस, समोर समुद्र, मध्ये आपण दोघं जण लव्ह बर्ड्स, फोटो काढू, व्हिडिओ काढू. वाव. आणि तुझा बर्थडे आपण पॅरिस, तो पॅरिसला सेलिब्रेट करूया. मोठा आयडिया यार. म्हणजे आयफेल टॉवर, त्याच्यासमोर तू केक कट करते, मी गुलाब घेऊन गुडघ्यावर बसून पुन्हा एकदा तुला प्रपोज करतोय आणि तू मला हो म्हणते.